आता नागरिकांचा बांध फुटतोय। दिवसेंदिवस तीव्र संताप नागरिक व्यक्त करतायत। सलग चौथ्या दिवशी श्रीरामपूरला बंद आहे। नागरिक, व्यापारी, विविध सामाजिक तसंच सर्वपक्षीय संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे यांच्या जेवणाच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्रानं त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर मात्र संताप व्यक्त होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी गोविंद सावंके यांच्याकडे। गोविंद, आज खरं तर श्रीरामपूर बंदचा चौथा दिवस आहे। बंद होतोय, याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, सर्वपक्षीय नेते यात सहभागी होत आहेत, पण पुढं काय? या घटना घडू नये याकरता केवळ बंद करून भागणार नाहीये, यावर उपाय काही राबवण्याच्या दृष्टीनं चर्चा होतीये का? तसे प्रयत्न होत आहेत का? नक्कीच लागू मॅम, आपण जर पाहिलं तर म्हणजे 4 दिवसापूर्वी शनिवारी भर दिवसा दुपारी हॉटेल व्यावसायिक जो आहे आकाश दुबैया यांची जी आहे ती निर्गुण हत्या करण्यात आली आणि हत्या इतकी निर्गुण होती की तिथले जे टीपॉय असेल, खुर्ची असेल, असं त्यांना अगदी खेचून मारण्यात आलेला आहे आणि अगदी दिवसा ढवळ्या हा जो प्रकार जो आहे तो घडल्याने श्रीरामपूर संपूर्ण हादरून गेलेला आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर श्रीरामपूरमध्ये दहशत गेली अनेक दिवसांपासून ही दहशत आहे। अनेक वेगवेगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत श्रीरामपूरमध्ये। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर जे राजकीय नेते असतील, त्यानंतर जे काय तेथील जे काय व्यापारी वर्ग असेल, हे सगळे भयभीत झालेले आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर ह्या श्रीरामपूरमध्ये ठोस अशी भूमिका घेऊन खमक्या असा अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात आला पाहिजे आणि जे काही ही सगळी दहशत आहे ही सगळी मोडीत काढली पाहिजे, असे संपूर्ण व्यापाऱ्यासह राजकीय नेत्यांचं देखील म्हणणं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर गेली 4 दिवसापासून श्रीरामपूर जे आहे ते काही ठिकाणी शाळा, कॉलेज असेल, त्यानंतर संपूर्ण व्यापाऱ्यांनी सहभाग घेऊन श्रीरामपूर जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। याचा मागचा एकच हेतू आहे की ही जी दहशत आहे ही कुठेतरी मोडीत काढली पाहिजे, कारण सातत्याने घटना ज्या आहेत त्या गोळीबार असेल, त्यानंतर हत्या असेल, अशा सातत्याने घटना घडत आहे। हेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी जे कट्टे जे आहे ते गावठी कट्टे देखील जे आहे ते सापडून येतात। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर हे संपूर्ण घटना ही कुठेतरी थांबली पाहिजे। जे श्रीरामपूरमध्ये जे सामान्य जे जनता आहे, सामान्य लोक आहे, त्यांना जे व्यवस्थित जे आहे ते जगू दिलं पाहिजे, वावरू दिलं पाहिजे, अशी एकंदरीत जी भूमिका जी आहे ते संपूर्ण जे काय नागरिक आहे त्यांचे आहे। आणि आज चौथ्या दिवशी आज 10 वाजता संपूर्ण राजकीय आणि व्यापारी एकत्र येत मोर्चा जो आहे तो काढणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून निषेध जो आहे हा मला सगळा इतिहास सांगितलाय, गेल्या 4 दिवसांपासून काय घडतंय। मी मुद्दा हा विचारतेय, केवळ बंद करून भागणार नाहीये, त्यावर तोडगा निघण्याच्या दृष्टीनं काही चर्चा होत आहेत का? काही उपाय, काही पावलं उचलली जात आहेत का? नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते अहिल्यानगरची एसटी असेल ते देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत ते, आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या तुकड्या तयार करून आरोपींचा शोध जो आहे तो घेतला जात आहे। आणि एकंदरीत आणि जे काही नवीन ठोस उपाययोजना जर म्हटलं तर जे कोणी ज्या टोळ्या असतील, जे कोणी आरोपी असतील, त्यानंतर जे कोणी दहशत निर्माण करतं अशांची धरपकड जी आहे ती सुरू आहे। वेगवेगळे जे नागरिक जे आहे ते समोर येत आहे आणि गुन्हा दाखल करत आहे, ज्यांच्यावर याच्या अगोदर जे काही अत्याचार झाले, जे काही त्यांना त्रास झालेला आहे, त्यांना थेट पोलिसांनी आव्हान केलेलं आहे की आपण या आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करा। तक्रार दाखल केली तर आम्हाला पुढे कारवाई जी आहे ती करता येणार आहे। त्यामुळे आता एक नागरिक जो आहे तो पुढे येऊन तक्रार दाखल करू लागलेला आहे, मात्र अजून एकंदरीत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही। किती नागरिकांनी तक्रार दाखल केली आणि किती गुन्हे जे आहे ते नवीन दाखल होत आहे। आज मोर्चा झाल्यानंतर एसपी साहेब जे आहे ते देखील अप्रेस घेतील आणि त्यानंतर सविस्तर माहिती जी आहे ती कारवाईची सांगणार आहे। अगदी गोविंद, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।